बोल विक्रम, एवढा रात्री कसा फोन केलास? नील भैया, देवयानी काहीतरी मूर्खासारखं बडबड करायला लागली. तुम्ही प्लीज जरा तिला समजून सांगा. काय झालं विक्रम? एवढा का चिडलास? देवयानी काही बोलली का तुला? तिच्याकडून काही चूक झाली का? चूक? नील भैया, आम्हाला न विचारता देवयानीने परस्पर आमचं बाळ प्रिया वहिनी आणि रणवीर राजांना देण्याचा निर्णय घेतला. विक्रम काय बोलतोयस तू? आम्ही नाही समजलो. नील भैया, आम्हाला माफ करा, पण या घरात घडलेल्या बऱ्याच गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्या नाही. विक्रम, आता सांगणारच का काय झाले ते? विक्रम, आता बोलणारच का तू? भैया, प्रिया वहिनी गरोदर नाही आहेत. विक्रम? हो भैया, प्रिया वहिनी गरोदर असल्याचं फक्त नाटक होतं. विक्रम, इतकं सगळं घडून गेलं आणि तुम्ही आम्हाला कळवलंही नाही. इतके परके झालोय आम्ही. भैया, तसं नाहीये. सॉरी, पण या सगळ्या घटना एका पाठोपाठ एक इतक्या वेगाने घडत होत्या की आम्हाला स्वतःलाही विचार करायला वेळ मिळाला नाही. या सगळ्या गोष्टींचा प्रिया वहिनींवरती काय परिणाम झाला असेल याची कल्पनाच करवत नाही आम्हाला. प्रिया वहिनी खूपच अस्वस्थ आहेत आणि त्यांना या गोष्टीचा त्रास होऊ नये म्हणूनच देवयानीने हा निर्णय घेतलाय. भैया, खरं तर आम्हाला आता काय करावं ना तेच कळत नाहीये. आम्हाला असं वाटतं तुम्ही जर तिला समजवलं ना तर कदाचित तुमचं ती ऐकेल. हे बघ विक्रम, देवयानीने जर का असा निर्णय घेतला असेल तर त्यामागे तिचा नक्कीच काहीतरी विचार असेल. तू शांत राहा, डोक्यात राग करून घेऊ नकोस. आपण सगळे मिळून एकत्र बसूया, या विषयावरती बोलू आणि नक्की यातनं काहीतरी मार्ग काढू. हे बघ, आपण जसा देवयानीचा विचार करतोय तसाच प्रिया वहिनींच्या मनाची काय अवस्था आहे हे आपल्याला जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. पण या सगळ्यामध्ये तू शांत राहा. आम्ही लवकरात लवकर तुला भेटतो. आई, आई लवकर जेवायला वाढ, खूप भूक लागली मला. साक्षी, अगं आधी हात तरी धुवून ये ना. धुतलेत मी मगाशीच. बर, मकरंदला बोलावं. एकटीच काय बसलीस येऊन? बाकीचे लोक आहेत ना घरामध्ये. काका, लवकर जेवायला ये, मी बसले जेवायला. मी भात घेऊन येते. हा, थांब. हा, लवकर आई. काकू कुठे? शॉपिंगला. एवढ्या रात्रीचे? तू तुझ्या काकूला ओळखतेस ना, ती कधीही शॉपिंगला जाऊ शकते. चला जेवून घ्या आता. अमोल कुठे? त्यालाही बोलवायचंय जेवायला. आलाय कुठे तो अजून घरी? एवढ्या रात्रीचा कुठे गेलाय तो बाहेर? ये, 100 वर्ष आयुष्य आहे तुला. बस गरम गरम जेवायला ये. काय रे हिरो, एवढ्या रात्रीचं कुठे गेला होतास? एवढ्या रात्रीचं काय काम होतं तुझं? हॅलो, तुझ्याशी बोलतेय मी. डॅड, आय एम सॉरी. माझ्यामुळे खूप मनस्ताप झाला ना तुम्हाला. अमोल, इट्स ओके अमोल, असं काही नाहीये. मी जाणून बुजून खरंच नाही करत आहे हो. पण मला काहीच कळत नाहीये. मी तुझ्यावर रागवलं नाहीये. खरं तर मीच तुझी माफी मागायला हवी होती. मी खूप बोललो तुला, हो ना? नाही डॅड, तुम्ही चुकीचे नव्हतात. आय वॉज रॉंग.
डॅड प्लीज मला माफ कर प्लीज. आई काय झालंय सगळं, मला कोणी सांगेल का? अगं काही नाही, दुपारी मकरंद थोडंसं रागावलं होतं त्याच्यावर. म्हणजे आई मला जरा सविस्तर सांगशील का प्लीज? सांगते, पण आधी जेवून घ्या सगळे, नंतर सांगते. चल जेवायला बस. ये अमोल बस. बस. एवढं कसं दगडाचं काळीज झालंय यांचं. आमच्या जीवाची पर्वा नाही उरली त्यांना आता. आमचं दुःख कधीच समजणार नाही यांना, की समजूनही न समजल्यासारखं करतायत. नव्हती दाखवायची आमची तडफड आम्हाला कुणालाही, पण तरी देऊला आमची काळजी वाटली. आमचं मन वाचता आलं तिला. तिच्या मनात जागा आहे आमच्यासाठी, प्रेम करते आमच्या. देवयानी, तू घेतलेल्या निर्णयाचा पुढे काय परिणाम होणार आहे याची कल्पना आहे का तुला? परिणाम होतील ते माझ्या आयुष्यावर होतील ना. प्रिया वहिनीचं दुःख मी नाही बघू शकत. त्यांना खूप त्रास होतोय मला कळतंय. म्हणूनच आहे मग त्यांचा त्रास कमी करण्यासाठी मी एवढंच करू शकते. आणि आम्ही मात्र फक्त स्वतःचाच विचार करत राहिलो. आमच्या घरातली बाकीची माणसं आमच्या मनाचा विचार करतात. आमचं काहीतरी बरं वाईट होईल म्हणून देव एवढा मोठा त्याग करायला निघाले. तिचं बाळ आम्हाला देव केलं. आपण देवयानीच्या निर्णयाला होकार दिला तर त्यात आपल्या सगळ्यांचंच हित आहे. तुम्हाला आईचं सुख मिळेल, आम्हाला घराण्याचा वारस मिळेल आणि तुम्हाला आनंदात बघून देवयानीला खूप बरं वाटेल. आम्हाला तरी हा निर्णय योग्य वाटतोय. आता आम्हाला प्रियदर्शनी तुमचं मत हवं. आणि आम्ही मात्र आमचा एकटेपणा उगीच कुरवाळत राहिलो. पण आता नाही. आता आम्ही आमचा निर्णय पक्का केलाय. रणवीर राजेंना देवयानीचं बाळ स्वीकारायचं नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही मात्र स्वीकारणार. देवयानीच्या बाळाची आई होणार. आमच्या या निर्णयात जर आमच्या घरच्यांचं सुख आहे तर तो निर्णय आम्ही स्वीकारणार. देवचं बाळ आम्ही स्वीकारणार.
तुझ्यासाठी नाही तरी होणाऱ्या बाळासाठी तुला त्याची काळजी म्हणून जेवावं लागेल. चल उठून बसा. नको ना. अच्छा मला सांग काय हवंय तुला, मुलगा की मुलगी? काय झालं? तिथे सर्व ठीक आहे ना? देवयानीची तब्येत बरी आहे ना? प्रॉब्लेम झाला तिकडे. विक्रम त्याबद्दलच सांगत होता. आपल्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली होती त्यांनी. प्रिया वहिनी प्रेग्नंट नाही आहेत. काय? हो, खोटं सांगितलं होतं आपल्याला त्यांनी. पण या बाबतीत असं खोटं बोलायची गरजच काय? माहित नाही. याची उत्तर आपल्याला साईमा किंवा भैया साहेबच देऊ शकतील. पण या असल्या खोटेपणासाठी प्रिया वहिनी तयार झाल्याच कशा? नेमकं काय झालं ते काहीच कळलं नाहीये. पण त्यांनी दबावाखाली हा निर्णय घेतल्याचं कळलं. इतकं सगळं झालं आणि आपल्याला एका शब्दानेही कळवलं नाही त्यांनी. त्यांच्या या खोटेपणामुळे आणखीन एक प्रॉब्लेम झालाय. काय? रागिणी, देवयानीने स्वतःचं मूल प्रिया वहिनींना देण्याचा निर्णय घेतलाय. काय? हो, त्यामुळे विक्रम टेन्शनमध्ये होता. पण देवयानीने हा निर्णय घेतलाच कसा? नाही नीट, देवयानी असा टोकाचा निर्णय घेणं शक्यच नाही. कदाचित प्रिया वहिनींसारखा तिच्यावरही दबाव तर आणला गेला नसेल ना? नाही, असं काही झालेलं नाहीये. तिने हा निर्णय स्वतः घेतलाय आणि ती तिच्या निर्णयावरती ठाम आहे. आणि विक्रम भाऊजी, देवयानीचा हा निर्णय त्यांना मान्य आहे? नाही, पण पॅलेसवर गेल्याशिवाय आपल्याला चित्र स्पष्ट होणार नाही. गुड, शाबास. आय एम प्राऊड ऑफ यू. साक्षी, मी आता मस्करी करण्याच्या मूडमध्ये अजिबात नाही. पण मी मस्करी नाही करत आहे, मी सिरियसली सांगते. काल तू स्वतःहून काकाला सॉरी म्हणालास ना, खरंच खूप बरं वाटलं. कळलं वाटतं तुला सगळं? आईने सांगितलं मला सगळं. अमोल, खरंच स्वतःहून सॉरी म्हणणं यासाठी भरपूर गट्स लागतात आणि तू ते दाखवलेस, म्हणून तुझं कौतुक वाटतं. कौतुक करण्याची काहीच गरज नाहीये यात. अरे अमोल, तू हळूहळू समजूतदारपणे वागायला लागलायस, मग तुझं कौतुक नको करायला? आता तू पुन्हा माझी खेचतेस? नाही, चेष्टा नाही करत. काल जे काही झालं त्याचा काकाला खूप त्रास झाला. तू जर स्वतःहून सॉरी म्हणाला नसतास ना, तर काकाने रात्रभर याचा विचार केला असता आणि स्वतःला खूप त्रास करून घेतला असता. त्याला झोपच लागली नसती. मलाही नाही आवडत ग डॅडला असा त्रास द्यायला. पण ही तरी काय करू? अमोल, खरं सांगू, तुला आता काहीही करायची गरज नाही. काका जसं सांगतो ना तसंच वाग. बघ, सगळं व्यवस्थित होईल. अगदी तुला हवं तसं. नाही, मी आता ठरवलंय की मी डॅडला त्रास नाही देणार आणि त्यांच्याकडे काही मागणारही नाही. कारण माझी स्वप्न मीच पूर्ण करणार आहे आणि त्याकरता मला कुठलंही कॉम्प्रोमाइज नाही करायचं. काय करणार आहेस तू अमोल? मी जे काही करीन ते स्वतःच्या हिमतीवरच करीन आणि ऑफकोर्स डॅडलाही तसंच हवंय, त्यामुळे तेच मी करणार आहे. अमोल, तू बोलतोस ते पटतंय मला. स्वप्न बघणं काही वाईट नसतं. प्रत्येक जण स्वप्न बघतो आणि ती पूर्ण करण्यासाठी धडपड सुद्धा करत असतो. पण त्याआधी तो स्वतःच्या ऐपतीचा सुद्धा विचार करतो. मला असं वाटतं की तू शांत डोक्याने ह्याचा विचार करावास. तो विचार मी केलाय साक्षी, आणि म्हणूनच कोणावरती डिपेंड न राहता मला त्यातून पुढचा मार्ग निवडायचा आहे. अमोल, तू जर मार्ग काढलायस तर खरंच खूप चांगलं आहे. मी कायम तुझ्यासोबत असेन. कसलीही कधीही मदत लागली तरी मला सांग. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, असं काही करू नकोस जेणेकरून तुला आणि काका काकूला
मान खाली घालावी लागेल. डोंट वरी, नाही करणार. कुणासाठी आहे? आमचं झालं. देव्यानताईसाठी आहे. ते आमचं काय बी ऐकत नाहीत. नाश्ता करा म्हटलं तर नाहीच म्हणतात. आता तुम्हीच काय ते समजवा. काही आग्रह करायची गरज नाही. उपाशी राहायचं तर राहून देत. इकडे आण. आम्ही त्यांच्यासाठी घेऊन जाऊ. त्यांची काळजी आहे आम्हाला. इतरांसारखं स्वतःच्या बायकोकडे दुर्लक्ष करणं नाही जमत आम्हाला. आधी तू मला सांग, माझा निर्णय तुला मान्य आहे की नाही, मग मी हे पिईन. तू आमच्या भावनांची खेळतेस देवयानी. तुला चांगलं माहिती आहे की तुला त्रास झालेला आम्ही सहन करू शकत नाही आणि म्हणूनच तू असं वागतेस, हो ना? तुझ्या भावनांचा आदर करते म्हणून मी अशी वागते. मला मान्य आहे की मी घाईत निर्णय घेतला, तुला न विचारता निर्णय घेतला, पण तुझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणत नाहीये मी. माझं एवढंच म्हणणं आहे की एकदा माझ्या दृष्टिकोनातून विचार करून बघ. तुझा राग आमच्यावर आहे ना, आमच्याशी वाद आहे ना तुझा. मग आम्हाला हवी ती शिक्षा दे ना. त्याचा राग तू जेवणावर का काढतेस? देवयानी हे बघ, तू प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, प्लीज. माझा निर्णय ठाम आहे हे तुला कळावं म्हणून मी अशी वागते. मी नाटकं करत नाहीये हे तुला कळलं असेल ना. ओके, पटलं आता आम्हाला की तू नाटकं करत नाहीयेस. चूक झाली आमची खूप मोठी. आम्ही वाटेल तसे बोललो तुला. नको नको ते बोललो. आम्हाला माफ कर प्लीज. चल काहीतरी खाऊन घे, आम्ही बरं होतो तुला.